कोणतीही क्रीम, रेझर, वॅक्स न वापरता नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदा करून बघा, खूपच जास्त चांगला रिझल्ट मिळतो आणि जे नवीन केस येतात ते देखील मोठे येत नाहीत, त्यासोबतच त्याची ग्रोथ देखील कमी होते। एकदा ट्राय करून बघा आणि अगदी याला रोज रोज करण्याची देखील गरज नाही, एकही रुपया खर्च होत नाही आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, इथे मी घेतलेला आहे शॅम्पू इथे आपल्याला एक चमचाभर असा अंदाजाने घ्यायचा आहे। कोणताही शॅम्पू जो रेग्युलर केसांसाठी तुम्ही वापरता तो इथे घेतला तरी चालतो। यानंतर बघा, आता शॅम्पू इथे कमी जास्त तुमच्यानुसार तुमच्या गरजेनुसार घेतला तरी चालतो। अगदी हे किती बनवायचं आहे तुमच्यावर आहे, पण एका व्यक्तीसाठी जेवढं पुरेल तेवढं मी इथे बनवत आहे। तर शॅम्पू व्यवस्थित असा चांगला मिक्स करून घ्यायचा, फेटून घेतल्यासारखं थोडंसं करायचं थोडक्यात। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे साखर। साखरेऐवजी तुम्ही गुळाचं पावडर जरी वापरलं तरी चालतं किंवा गुळ खिसून जरी यामध्ये टाकला तरी चालतं। दोन्हीपैकी जे तुमच्याकडे असेल ते व्यवस्थित यामध्ये टाकायचं। म्हणजे इथे साधारण एक चमचाभर इथे मी साखर टाकलेली आहे। साखर टाकून याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, थोडंसं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून जी साखर आहे ती विरघळायला सुरुवात होते। गुळ पावडर असेल किंवा गुळ खिसून घेतलेला असेल तर ते थोडंसं अजून लवकर होतं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आता बघा, इथे आपण साखर चांगली यामध्ये मिक्स केलेली आहे, तर याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत एखादा मिनिट, जेणेकरून साखर थोडी अजून यामध्ये विरघळेल। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। खायचा सोडा इथे आपल्याला वापरायचा आहे, छोटा अर्धा चमचा खायचा सोडा। कारण की बघा, खायचा सोडाच वापरायचा आहे, इथे बेकिंग पावडर किंवा इनो वापरायचं नाही। या गोष्टीची काळजी घ्या, म्हणजे इथे आपल्याला रिझल्टही चांगला मिळेल। खायचा सोडा टाकून आपण चांगलं याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याला मिक्स करत असताना प्रत्येक वेळेस काय होतं, साखरही अजूनच विरघळायला लागते। म्हणजे ही प्रोसेस अगदी खूपच बेनिफिशियल आहे, यामध्ये चांगला असा ना आपल्याला रिझल्ट मिळतो, जास्त वेळ लागत नाही। आणि साखर बघा अर्धवट तर इथे आता विरघळलेली आहेत। यानंतर ना बघा, इथे चांगलं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात। खायचा सोडा टाकल्यानंतर हे थोडंसं असं फसफसल्यासारखं होतं, बबल्स आल्यासारखे होतात यामध्ये, तर हे आपल्याला असंच हवं आहे। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। बऱ्याच वेळा आपण असे बघतो की काही क्रीम, रेझर किंवा वॅक्सने नको असलेले केस काढले की त्या ठिकाणी ॲलर्जी होते, पुरळ येतात, स्किन काळी पडते। आणि बऱ्याच वेळा तर बऱ्याच जणांना अशी भीती देखील वाटते की नको असलेले केस काढले तर परत ते जाड येतील की काय, ग्रोथ खूप वाढेल की काय, दाट येतील की काय। पण हा उपाय असा आहे ना, घरगुती आहे, त्यामुळे असे प्रॉब्लेम्स यासोबत येत नाहीत। मी पर्सनली याला वापरलेला आहे। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा। कांद्याचा अगदी थोडासा भाग लागणार आहे, त्यामुळे मी याला कट करून छोटीशी फोड काढून घेतली। पाचोळा काढायचा, स्वच्छ याला धुवून घ्यायचं, त्यानंतर याला खिसायचं। कांद्याचा रस जरी यामध्ये 3-4 थेंब पिळून काढला आणि टाकला तरी चालतं, किंवा कांद्याचा खिसलेला जो बारीक भाग आहे ना खालच्या साईडने जो येतो तो आपल्याला अगदी अर्धा चमचा यामध्ये टाकला तरी चालतं, अगदी तुमच्यानुसार तुमच्या सोयीनुसार बघा। आणि कांदा इथे आपण यासाठी वापरत आहोत की आपले जे केस आहेत ना नको असलेले ते सहज निघून जातात, त्रास होत नाही आणि त्यासोबतच काय होतं, त्याची ग्रोथ कमी होते। आता बऱ्याच वेळानं बरेच जण रेझरने किंवा वॅक्सने केस काढायला खूप घाबरतात की त्रास होतो की काय, पण हा असा उपाय आहे ना, यामध्ये आपल्याला त्रास होत नाही, अगदी सहज नको असलेले केस निघून जातात आणि आपल्याला कळतही नाही। यासोबतच ना आता कांद्याचा खिसलेला भाग यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स केलं। इथे आपल्याला हळद लागणार आहे, चिमूटभर हळद नक्की वापरा। हळद एक अँटीबॅक्टेरियल इथे काम करते आणि त्यासोबतच कसं इथे आपल्याला कोणते इन्फेक्शन होऊ देत नाही, आपली स्किन स्मूथ राहते। आणि म्हणजे स्किन जे ॲलर्जी भरपूर जणांना होता, सेन्सिटिव्ह स्किन असते, त्यामुळे ते देखील होत नाही। त्यामुळे हळद ही नक्की वापरा, थोडीशी चिमूटभरच टाकायची, चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। आणि यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे पावडर। कोणतंही टॅल्कम पावडर तुम्ही इथे वापरू शकता, अगदी बेबी पावडर वापरलं तरी चालतं किंवा इतर जे सुगंधित पावडर तुमच्याकडे आहे ते वापरलं तरी चालतं। जास्त नाही, अगदी थोडंसं पावडर टाकायचं आहे, एक वेळा जेवढं आपण फेसला लावतो ना तेवढं टाकलं तरी चालतं। टाकून पावडर चांगलं व्यवस्थित याला मिक्स करायचं। आता इथे पावडर जे आपण टाकत आहोत ना ते आपल्या स्किनला स्मूथ ठेवतं, म्हणजे स्किन अशी रफ होत नाही किंवा तिथे असे पुरळ येत नाहीत। एकदा नक्की पावडर टाकून याचा वापर करून बघा, खूप चांगला तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। अगदी आपण जेव्हा हे वापरतो ना त्यानंतर ना आपली स्किन अशी मऊ होते। यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे रोज वॉटर, गुलाब जल, अगदी थोडंसं टाकायचं, अर्धा चमचा किंवा जेवढं बसेल तेवढं टाकायचं, खूप पातळ याला आपल्याला करायचं नाही। रोज वॉटर टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। तुमच्याकडे जर ॲलोवेरा असेल, कोरफड असेल तर यामध्ये थोडीशी टाकली तर खूपच चांगलं,
म्हणजे बघा कोरफड ही आपल्या स्किनला ना खूप छान मऊ करते, नरिश करते आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं वॅसलीन. तुम्हाला जर स्किन अशी तुमची ड्राय असेल ना तर वॅसलीन नक्की टाका. वॅसलीन ऐवजी तुम्ही इथे कोकोनट ऑइलचा वापर केला ना तरी चालतं. त्यामुळे आपली स्किन नरिश होते, अगदी मॉइश्चराइज राहते. याला टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर ना आता याला ठेवायचं नाही. हे बनवल्यानंतर 5 मिनिटाच्या अगोदर आपल्याला वापरायचं आहे. जास्त वेळ याला ठेवायचं नाही. चला तर याला कसं लावायचं मी माझ्या फेसवरती याला तुम्हाला लावून दाखवणार आहे. याला तुम्ही हातापायावरील केस काढण्यासाठी देखील वापरू शकता. पण जर हातापायावरील केस खूप जास्त मोठे जाड असतील ना तर याला लावल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल काढण्यासाठी. पण आपल्या चेहऱ्यावरती ना केस खूप नाजूक बारीक असतात आणि खूप लाईट असतात, तर ते खूप लवकर निघतात आणि कोणते याचे साईड इफेक्ट नाहीत. फक्त याला कसं लावायचं जाणून घ्या. खूप प्रोसेस महत्त्वाची आहे याची, एकही स्टेप मिस करू नका. इथे आपल्याला टॅल्कम पावडर वापरायचं आहे. कोणतंही सुगंधित पावडर तुम्ही घेऊ शकता आणि हे पावडर घेऊन आपल्याला ना अगदी थोडंसं घ्यायचं आहे. जिथे आपण हे क्रीम वापरणार आहोत, जो आपण उपाय केलेला आहे तो जिथे आपण लावणार आहोत ना तर त्या ठिकाणी अगोदर आपल्याला लावायचं आहे सुगंधित पावडर, टॅल्कम पावडर. आणि खूप जास्त असं पांढरं करायचं नाही, फक्त थोडंसं इथे लावायचं आहे. जसं की आता इथे अप्पर लिप्सवरती मी हेअर रिमूव्ह करणार आहे, त्या ठिकाणी मी असं लावून घेतलेलं आहे. आणि पावडर लावल्यानंतर ज्या ठिकाणी हे लावायचं आहे ना हेअर रिमूव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी अगोदर पावडर नक्की लावायचं. हे आपण बनवलेलं मिश्रण घ्यायचं आणि ते आपल्याला लावायचं आहे. पातळ असं लावायचं आहे, खूप जाडसर लावायचं नाही. पण जिथे तुम्हाला हेअर रिमूव्ह करायचे आहे त्या ठिकाणी व्यवस्थित ते लागलं पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची. लावायचं अशा प्रकारे आणि अगदी लावून 5 ते 10 मिनिट ठेवायचं. 5 ते 10 मिनिट ठेवणं खूप गरजेचं आहे. या उपायामध्ये नको असलेले केस सहज निघून जातात आणि आपल्याला त्रासही होत नाही. त्यामुळे लक्षात येत नाही हे आपण करत असताना की केस निघत आहेत की नाही. पण जेव्हा तुम्ही हे वापराल ना त्यावेळेस बघा, जसं तुम्ही हे काढल्यानंतर धुतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एकही केस त्या ठिकाणी राहिलेला नाही. आता 10 मिनिट झालेले आहे. 10 मिनिटानंतर ना आता मी पूर्ण हे टिश्यू पेपरने साफ करणार आहे. तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरी चालतं किंवा सरळ आपलं पाण्याने चेहरा धुतला तरी चालतं. आणि या ठिकाणी आपल्याला बेस्ट असा रिझल्ट मिळतो. पांढरा टिश्यू पेपर घेतलेला आहे मुद्दाम. तर बघा यावरती अगदी छोटे छोटे केस दिसत आहे. चेहऱ्यावर खूप बारीक केस असतात. आता हे मी पुसून घेतलेलं आहे. थोडीफार क्रीम अजूनही चेहऱ्यावरती आहे. तर अजून एक स्टेप आपल्याला करायची आहे. म्हणजे कसं एखाद दुसरा केस जरी राहिला असेल ना तर तो पूर्णपणे निघून जातो. ज्या ठिकाणी हे लावलं होतं ना त्या ठिकाणी आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचे आहे. किंवा केसांची जी ग्रोथ आहे ना त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये देखील तुम्ही याला थोडं असं मसाज केल्यासारखं करू शकता. म्हणजे अनवॉन्टेड हेअर एखादा दुसरा राहिला असेल तर तो देखील पूर्णपणे निघून जातो आणि आपल्याला 100% असा रिझल्ट मिळतो. सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केल्यानंतर किंवा जे अपोजिट डायरेक्शन आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित अशी मसाज केल्यानंतर व्यवस्थित पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आणि त्यानंतर ड्राय करायचा आणि एखादं लोशन, क्रीम किंवा मॉइश्चरायझर असं काहीही जे असेल ते लावायचं या ठिकाणी. हे झाल्यानंतर स्किनला नरिश करणं खूप गरजेचं आहे. ही स्टेप अजिबात मिस करू नका आणि यानंतर तुम्ही बघाल तर खूप चांगला तुम्हाला रिझल्ट आलेला दिसेल. ट्राय करा. काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.